श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत रूट मार्च व फ्लॅग मार्चचं आयोजन 22 मार्च 2025 कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशानं श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं आज सकाळी 11:30 वाजता रूट मार्च आणि फ्लॅग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। या मार्चचे नेतृत्व 102 बटालियन द्रुत कार्य बल RAF च्या सहाय्यक कमांडंट श्रीमती प्रियंका सिंह परिहार यांनी केलं। त्यांच्यासोबत निरीक्षक दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी संतोष दुधाणे तसेच 34 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। याशिवाय श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह त्यांच्या टीमनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला। मेन रोड मंदिरापासून सुरू झालेल्या या रूट मार्चनं शिवाजी रोड, वार्ड नंबर 2, मौलाना आझाद चौक, गोशिया मस्जिद, दशमेश चौक आणि सय्यद बाबा चौक मार्गे मार्गक्रमण केलं। या फ्लॅग मार्च मोर्चाचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस प्रशासन आणि द्रुत कार्यबलाच्या तत्परतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा होता। या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे। द्रुत कार्य बल आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून पार पडलेली ही विशेष मोहीम शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरली आहे। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट इम्रान शेखसह मुनीर सय्यद। श्रीरामपूर शहरात साजऱ्या होणाऱ्या आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज रोजी श्रीरामपूर शहरामध्ये RAF तळोजा येथील तुकडी नंबर 102 तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध संवेदनशील ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला। रूट मार्च मध्ये RAF चे 6 अधिकारी आणि 42 जवान तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे 5 अधिकारी आणि 12 जवान असे सामील झालेले होते। सर्व संवेदनशील ठिकाणी रूट मार्च करण्यात आला असून त्याबाबतून पोलीस यंत्रणा कुठल्याही परिस्थितीशी निपटण्याची सज्ज असल्याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आलेला आहे। याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की आपण पोलीस दल आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहे। आपणही आगामी सण उत्सव मोठ्या उत्साहात परंतु शिस्तीत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता साजरा करावा असे मी आवाहन करतो।